नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. मोमोज खायला तर सर्वांनाच आवडतात, परंतु अनेक जण मैद्यामुळे ते खाणे टाळतात. त्या सर्वांसाठीच आज मी घेऊन आले आहे गव्हाच्या पिठापासून बनवलेले हेल्दी, ज्युसी आणि स्मोकी फ्लेवरचे मोमोज. चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया. लागणारं सर्व साहित्य मी चॉपरमध्ये कटिंग करून घेतलं. हे पहा, 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी कोबी, गाजर, 1 वाटी कांदा, अर्धा किलो चिकन जे मी कापून घेतलंय, आलं, लसूण आणि मिरची बारीक कापून घेतली, कोथिंबीर आणि काळी मिरी पावडर. इथे मी हे टोप गरम होण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची ही जी कापून ठेवली होती ती घातली आणि फोडणीला दिली. ती छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आता कांदा घालून घेणार आहोत. हे पहा, छान ती परतली. आता इथे मी कांदा घालते. कांदाही आपण छान तेलामध्ये परतून घेऊया. कांदा छान परतून झाल्यानंतर आता आपण ज्या भाज्या कटिंग करून घेतल्या होत्या त्या एक एक करून सर्व भाज्या यामध्ये घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या आवडतात त्या भाज्याही घेऊ शकता. मी इथे शिमला मिरची, गाजर, कोबी हे सर्व घालून घेतलं. आता ह्यामध्येच आपण चिकनही घालूया आणि परतून घेऊया. इथे सर्व भाज्या आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता ह्यामध्ये आपण काळी मिरी पावडर घालूया. साधारण 1 मोठा चम्मच मी काळी मिरी पावडर वापरली आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालून घेतलं. आता हे आपण थोडं शिजवून घेऊया. चिकन शिजेपर्यंत आपण हे छान त्याची वाफ काढून घेऊया. चिकनचा उग्र असा वास जाण्यासाठी मी इथं अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा यामध्ये घातलेला आहे. इथे माझी खास टिप म्हणजे भाज्या आणि चिकनचं प्रमाण जवळपास सारखंच ठेवा. त्यामुळे स्टफिंग आहे ते आपली ज्युसी आणि छान मोकळी बनते. जर आपण चिकनचं प्रमाण जास्त घेतलं तर स्टफिंग जी आहे ती अशी गोळा होते, घट्ट होते, मऊसर अशी होत नाही. आता याची टेस्ट अजून वाढण्यासाठी इथे आपण कोळसा आणि साजूक तुपाचा स्मोकी फ्लेवर देणार आहोत. कोळसा मी गरम करून घेतला आणि त्यावर 1 चम्मच साजूक तूप घालून घेतलं. आता आपली स्टफिंग तयार झाली. आपण मोमोजसाठी पीठ मळून घेऊया. इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलाय. तुम्हाला हवं असेल तर मैदाही वापरू शकता. चपाती किंवा पोळीसाठी जसं आपण पीठ मळतो अगदी तसंच मी इथे पीठ मळून घेतलं. अगदी मऊही नाही आणि अगदी घट्टही नाही, असं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मी हे पीठ मळून घेतलं. आता हे 15 ते 20 मिनिटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया. दुसरीकडे मी भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं, ज्यामध्ये मला मोमोज वाफवून घ्यायचे आहेत. 15 ते 20 मिनिटानंतर मी असे छोटे छोटे गोळे तयार केले आणि ते साधारण पुरी किंवा पापडा एवढे होतील असे लाटून घेतले. आपण जी मोमोजची स्टफिंग तयार केली त्याला जो स्मोकी फ्लेवर दिला त्यामुळे त्याची चव आणि सुगंध अनेक पटीने वाढतो. त्यामुळे या छोट्याशा टिप्सचा तुम्हीही नक्की वापर करा. आता आपण स्टफिंग भरून घेऊया. आणि हे पहा, अशा मी त्याला प्लेट्स तयार करून घेतल्या आणि दुसऱ्या बाजूने असं बोटांनी बंद करून घेतलं. मी पुन्हा एकदा दाखवते. पहा, इथे मी स्टफिंग भरून घेतली आणि बोटांच्या साहाय्याने ह्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स तयार केल्या. या पहा अशा, आणि पाठच्या बाजूने बोटाने असं दाबून ते बंद करून घेतलं. साधारण असाच मोमोजचा आकार असतो. इथे पाणीही गरम झालेलं आहे. आता मी बनवलेले जे मोमोज आहेत ते वाफवून घेणार आहे. 7 ते 8 मिनिटं जर आपण वाफ दिली तर मोमोज छान वाफवून तयार होतात. मोमोज छान वाफवले गेलेत हे समजण्यासाठी हे पहा, त्यांचा जो कलर आहे तो थोडासा ट्रान्सपरंट होतो आणि ते हाताला बिलकुल चिकटत नाहीत. याचा अर्थ ते छान शिजले गेलेत. आपण ते सर्व प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊया आणि झणझणीत मोमोजच्या चटणीसोबत
ते खाऊया. तर तयार आहेत आपले हेल्दी, ज्युसी आणि स्मोकी चिकन मोमोज. ट्राय करून नक्की पहा आणि चव कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.